वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये आता समावेश करण्यात आलाय। याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्रही जारी केलं। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। आजच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होतं। वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभं केल्यानं मवियाने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला। मात्र अखेर आज वंचितचा मवियात समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आलं। आज झालेल्या मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलंय। या संदर्भात संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ। नाही, अजिबात नाही। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे 3 प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं। चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि 2 तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।